एक राज्य एक गणवेश या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणीबाबत। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी एक राज्य एक गणवेश जाहीर केल्याप्रमाणे शिक्षण विभाग यांनी एक शासन निर्णय जाहीर केला। त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे। शाळा सुरू होऊन आठवडा होऊन गेला पण गणवेश वाटप करण्यात आला नाही। त्यामुळे पालक वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। सोबतच काही शाळेत पाठ्यपुस्तक वाटप काही विद्यार्थी यांना वाटप करायचे राहिले आहेत। सदर घटनेचा निषेध म्हणून बार्शी पंचायत समिती समोर शासन निर्णयाची युवासेना बार्शी यांच्या वतीने होळी करण्यात आली। या महिना अखेर पर्यंत गणवेश वाटप न झाल्यास टेक्सटाईलने आंदोलने करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी युवासेना राज्य सहसचिव उषा पवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत रामगुडे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख पांडुरंग घोल, हर्षवर्धन पाटील, युवासेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, युवासेना उपशहर प्रमुख दीपक तिवाडी, युवासेना शहर सचिव दीपक कसबे, बाळराजे पिंपळे, अर्जुन सोनवणे, सागर हांडे, बाळासाहेब पवार यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते।